अधिक मास संपत आलेला आहे, तर अधिक मासमध्ये कुलदेवतेचा मान सन्मान, कुलदेवतेची ओटी कशा पद्धतीने भरायची, तुमच्याकडे जर तुमची कुलदैवत ही देवी असेल किंवा कुलदैवत हे देव असतील तर कशा पद्धतीने त्यांचा मान सन्मान करायचा आणि कुलदेवतेचा मान सन्मान का करायचा, कुलदेवतेची ओटी का भरायची, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अधिक मास महिन्यामध्ये, पवित्र अशा या महिन्यामध्ये आपण कुलदेवतेची ओटी कशा पद्धतीने भरायची, कुलदेवतेचा मान सन्मान कशा पद्धतीने करायचा, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. कुलदैवत म्हणजे काय? आपले पूर्वज ज्या देवी देवतांची पूजा करत होते, सेवा करत होते, ते म्हणजे आपले कुलदैवत. आपले वाडवडील, आपले पूर्वज आधीपासून ज्यांची पूजा करत होते त्या देवीला आपण, त्या देवतेला आपण आपले कुलदैवत मानतो. असे प्रत्येकांची वेगवेगळे कुलदैवत असतात आणि कुलदेवतेची सेवा करणे, कुलदेवतेचा मान सन्मान करणे हे खूप आवश्यक आहे, खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होत नाही, कुलदेवतेचा मान सन्मान होत नाही, त्यांची कुठलीच कामे होत नाही किंवा त्यांना कोणत्याही कामामध्ये यश येत नाही. कारण की आपल्या कुलदेवतेचाच वरदहस्त आपल्या डोक्यावर नसतो. मग इतर देवतांची तुम्ही कितीही सेवा करा, तुमच्या सेवेचा काहीच उपयोग होणार नाही. आपल्या स्वामींचे देखील तेच आहे. स्वामींच्या सेवेमध्ये जे आहेत त्यांना सुद्धा मला हे सांगायचं आहे की आधी तुम्ही कुलदेवतेची तुमची सेवा करा, कुलदेवतेचा जो मान सन्मान आहे तो तिला द्या आणि मग स्वामींची सेवा करा, तरच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील. आपल्या घरातली आई सोडून आपण जर बाहेरच्या आईंनाच पूजलो, बाहेरच्या आईची आपण सेवा केली, तिची मदत करायला लागलो आणि आपली घरची जी आई आहे तिला आपण असंच ठेवलेलं आहे घरामध्ये, तिचा कधीच मान सन्मान करत नाही किंवा तिची सेवा करत नाही, मग किती जरी बाहेरचे आशीर्वाद घेतले तर आपली प्रगती होईल का? तर तसंच आहे. आपले जे कुलदैवत आहे त्यांची सर्वात आधी सेवा झाली पाहिजे, त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे, तरच आपल्या मार्गातील जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात. त्यामुळे सगळ्यात प्रथम सेवा आपल्याला आपल्या कुलदेवतेची करायची आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये टाक असतो कुलदेवतेचा, तर त्या टाकाचीच आपल्याला पूजा करायची आहे. जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती नसतील तर तुमच्या वाडवडिलांना तुम्ही विचारा आणि तुमचे कुलदैवताचे टाक तुम्ही घरी आणून तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करा. कारण की कुलदेवतेची सेवा ही सर्वात आधी झाली पाहिजे आपल्या घरामध्ये. ही झाली घरातली सेवा. तर वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवतेच्या स्थानावर आपल्याला जायला पाहिजे. जसे की आता तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलदैवत आहे, तर वर्षातून एकदा आपण तुळजाभवानीला गेलंच पाहिजे. तुमची असं कोणतीही कुलदैवत दुसरी असेल तर तुम्ही त्या देवस्थानाला दर्शन दिलं पाहिजे, तिथे जाऊन तिचा मान सन्मान केला पाहिजे. वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. तर का कुलदैवताचा मान सन्मान करणे महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, हे तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर आता कशा पद्धतीने आपण त्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा, जर तुमची कुलदैवत देवी असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तिचा मान सन्मान करणार, तिची सेवा करणार. कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी अलंकार आपल्याला तिच्या चरणी अर्पण करायचे असतात. तर कोणते कोणते अलंकार घ्यायचे आपण? हिरवी साडी किंवा खण, 11 हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे, बिरोदे, हळदी, कुंकू, गुलाल, शेंदूर, हार, वेणी आणि ओटीचे सामान. ओटीच्या सामानामध्ये आपल्याला विडा, दक्षिणा, खण, नारळ हे सगळं आपण ओटीमध्ये ठेवायचं आहे. ओटी ही वेगळीच ठेवायची आहे आणि हिरवी साडी, खण, 11 हिरव्या बांगड्या हे वेगळंच आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर पाना, पंचखाद्य ठेवायचे आहेत, जसे की खारी, खोबरे, खसखस, खडीसाखर असे पदार्थ आपल्याला पंचखाद्य ठेवायचं आहे. त्याचबरोबर होमपुडा एक मिळतो, तो त्यामध्ये सगळं काही वस्तू असतात. होमपुडा मिळतो, तो होमपुडा देखील आपल्याला ओटीमध्ये ठेवायचा आहे. पुरणवरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि 5 प्रकारची फळे. हे सगळं घेऊन तुम्ही तुमच्या ज्या कुलदेवतेचं स्थान आहे त्या स्थानावर जाऊन तिचं दर्शन घेऊन हे तुम्ही तिच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता तुम्हाला जे काही मी सांगितलेलं आहे ते सगळं तिच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पुरणवरणाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. जर तुमचं कुलदैवत खूप लांब असेल, तुम्हाला आता वेळ नाही तिथे जायला, तर या सगळ्या वस्तू तुम्ही घरी जे तुमचे टाक आहेत त्याच्या टाकासमोर देखील तुम्ही हे सगळं अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपण घरीही कुलदेवतेचा मान सन्मान करू शकतो आणि तिच्या मूळ स्थानावर जाऊन देखील तिचा मान सन्मान करू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाणार असाल तर घरातला टाक
नक्की घेऊन जावा. त्या टाकाला तिथे भेट द्या आणि परत तो टाक घरी आणून आपल्या देवघरामध्ये ठेवा. तर अशा पद्धतीने आपण कुलदेवतेचा मान सन्मान करायचा असतो. आता ही झाली देवीचा मान सन्मान. आता ज्यांचे कुलदैवत हे देव आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा मान सन्मान करायचा. आता समजा तुमचा कुलदैवत हे खंडोबा आहे तर काय घेऊन जायचं त्यांच्यासाठी? पिवळे धोतर 1.25 मीटर, पिवळा कपडा व फेटा, 108 बेलपत्र आणि भंडारा, त्याचबरोबर 5 खोबरे वाट्या आणि भंडारा, पिवळ्या फुलांचा हार आणि दवना, नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी, वांगे भरीत, लसूण चटणी, पातीचा कांदा, लिंबू, यासोबतच पुरणाचा नैवेद्य असला तरी चालेल. आणि दर्शनाला जाताना आपला कुलदेवतेचा टाक, जो खंडोबाचा टाक आहे तुमच्याकडे, तो तुम्ही तिथे तीर्थस्थानावर घेऊन जायचा आहे. तर अशा पद्धतीने कुलदेवाचा तुम्ही सन्मान करायचा आहे. आता कुलदेवतेला लांब आहे, जायला वेळ नसेल तर तुम्ही घरी देखील अशा पद्धतीने कुलदेवतेचा मान सन्मान करू शकता. पण अधिक महिन्यामध्ये नक्की कुलदेवतेचा मान सन्मान करा. आता शुक्रवार येत आहे तर शुक्रवारी तुम्ही कुलदेवतेची ओटी भरणे, कुलदेवीचा मान सन्मान करणे हे करू शकता शुक्रवारच्या दिवशी. कारण की आता अधिक मास संपत आलेला आहे. तर शुक्रवारीच तुम्ही कुलदेवतेचं जे काही करणार आहात ते तुम्ही लवकरात लवकर आवरून घ्या. वर्षातून एकदा का होईना अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेचा मान सन्मान करायचा असतो. श्रावण महिन्यामध्ये देखील आपण करू शकतो. पण हा अधिक मास अत्यंत पवित्र असा हा महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान केलाच पाहिजे. त्याचे पुण्य तुम्हाला द्विगुणित मिळतील जर अधिक महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने देवीचा मान सन्मान केला तर. जर आपलेच कुलदैवत आपल्यावर नाराज असतील तर तुम्ही बाहेर कितीही देवदेव केला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे सुरुवात ही आपल्या घरातून, आपल्या कुलदेवतेतूनच झाली पाहिजे. त्यामुळे कुलदेवतेचा मान सन्मान हे प्रत्येक घरामध्ये झाला पाहिजे. कुलदेवतेचा जर आशीर्वाद नसेल तर तुमची कोणतीच कामे होत नाही. काम होता होता राहून जातं. त्यामुळे आपल्या कुलदेवतेला कधीच विसरू नका. तुम्ही देवतेला खूप मानताय, खूप त्यांची सेवा करताय, पण त्याचबरोबर सर्वात आधी आपल्या मुखामध्ये कुलदेवतेचं नाव आलं पाहिजे आणि मग बाकीचे इतर तुमचे जे इष्टदेव असतील त्यांची तुम्ही सेवा करायची. स्वामींचीही तुम्ही सेवा करा, त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेची देखील सेवा करा. तुम्ही फक्त 15 दिवस हे अशा पद्धतीने सेवा करून बघा. तुम्हाला किती अनुभव येईल या गोष्टीचा, की तुम्ही स्वामींची देखील सेवा करताय आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची देखील सेवा करताय. कुलदेवतेची नित्य सेवा पण तुम्ही करू शकता. आपापल्या परीने कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही माळ जप करायचा. 5, 3, 11 तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही कुलदेवतेचा रोज माळ जप घरामध्ये करा. आपल्या कुलदेवतेची आरती करा, तिलाही नैवेद्य दाखवा. तर स्वामींची जशी आपण सेवा करतो ना तशाच पद्धतीने आपल्या कुलदेवतेची देखील तुम्ही सेवा करा. अधिक मास संपण्याआधी तुम्ही ही कुलदेवतेची सेवा करा आणि पुण्य तुमच्या पदरी पाडून घ्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.